भोंदू अशोक खरात शालेय जीवनात कसा होता, त्याची भोंदूगिरी कुठून सुरू झाली, या संदर्भात इत्थंभूत माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्या गावातले ग्रामस्थ आहेत खताळे, राजेंद्र खताळे, त्यांच्याकडून आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. काय सांगा नेमकं ती या शालेय जीवनात कसा होता, त्याची सुरुवात भोंदूगिरीची कुठून झाली? शालेय जीवनामध्ये तसं बघितलं तर शालेय जीवनातही तसा तो त्याचा जी माहिती मिळाली की ज्यावेळेस त्याच्या लग्नाच्या पिरियडमध्ये अशोक खराची मला पूर्ण पार्श्वभूमी माहीत झाली. महत्त्वाचं कारण त्याचं गाव आणि आमचं गावाचं खूप मोठं अंतर आहे. तो तर कारण वडिलांचा किरकोळ कारणावर राग आला हे होईल आणि तो गाव सोडून गेला होता. गाव सोडून गेल्यानंतर 22 वर्षांनी प्रगटला आणि त्याच्या लग्न करायचा ज्यावेळेस विषय आला त्यावेळेस तो ज्यावेळेस त्याचं लग्नाचा विषय आला त्यावेळेस त्याची मला पार्श्वभूमी माहीत झाली की बाबा राग घर सोडून गेला, 20-22 वर्षे बाहेर राहिला, जहाजावर काम केलं, कॅप्टन म्हणून नोकरीला लागला. परंतु नंतर मी पण त्यावेळेस विचार बोलला की आपण हा 10 वर्ष मध्ये सोडून गेला कसं काय. नंतर मी त्याच वेळेस एका व्यक्तीनं सांगितलं की काय नाही म्हणे, हा 10वी नापास आहे म्हणे. त्यावेळेस माहिती होतं 10वी नापास. हा कॅप्टन नव्हता, हे विषय नव्हता, फक्त आलाय आणि त्या काळात हा भविष्य वगैरे काही सांगत हा विषय नव्हता. परत म्हणजे फॉरेनला वुमेनला नोकरीला जायचं 2 वर्ष, पण हा लग्न झाल्यानंतर वुमेनला पण नोकरीला गेला होता. म्हणजे हा साधारणतः किती वर्ष इथं नव्हता? 12 वर्ष 22 वर्ष 20. हा आल्यानंतर मग यांनी काय सुरुवात केली, कशी सुरुवात केली? त्याची सुरुवात काही नाही. नंतर वुमेनवरून आल्यानंतर मग याने काय नाही, त्याला करिअर कॉम्पिटिशनमध्ये जॉब भेटला. तिथं काम करता नंतर तिथं त्याचं हे झालं. नंतर त्याने STD बूथ पण टाकला 2-3 वर्ष, ते पण काम केलं. हो, STD गंगापूरला. नंतर कालांतराने प्रॉपर्टी डीलर म्हणून हा काम करायला लागला. मग ह्या भोंदूगिरीकडे कसं वाला, हे लोक कसे? प्रॉपर्टी डीलर म्हणून काम करायला लागला त्यावेळेस मग तो अंकशास्त्र बाकीच्या गोष्टी तो सांगायला लागला आणि लोकांचा तो ज्यावेळेस प्रॉपर्टी डीलर म्हणून तो मोटरसायकल हिंडायचा. CD 100 गाडी होती आणि तो गावगाव फिरायचा, कोणत्या जमिनी घ्यायच्या का विकायच्या अशा संदर्भात तो फिरत राहायचा. आणि त्यावेळेस तो लोकांना सांगायचा, बा तुमच्या इथं भेटलं तर तुमच्यात असा दोष आहे आणि असं पद्धतीनं तो लोक स्वतःहून सांगत आणि त्याचा भविष्यकार म्हणून इथपर्यंत त्याची प्रगती झाली. लोकांच्या माउथपासून पब्लिसिटीमुळे तो पब्लिसिटी खूप पब्लिक झाला. तुमचे गावातले लोक किंवा इथले तालुक्यातले लोक येत होते का त्याच्याकडे? अजिबात नाही. तालुक्याच्या लोकांचा त्याचा विश्वास नाही, कारण 1-2 प्रकरणं लोकांनी पाहिलं आणि मुळे त्याची पार्श्वभूमी माहिती असं ना, तालुक्यातलं कोणी गेलंच नाही, गावातले कोणी गेले नाही तर तालुक्यातले जातील कशाला. एखादा माणूस मोठा झाला तर गावातूनच त्याची लाईन होती ना, कोणी गेलं नाही. आता आमच्याकडे जर पूर्वीच्या काळात जर पाहिलं तर सिन्नरमध्ये पण एक काळ होता, काही एक पंडित म्हणून ज्योतिषी होते भविष्य सांगणारे. आता ते नाहीत, वारून झालं 30-1 वर्ष. असे पण आमच्या सिन्नरमध्ये लोक गेले, असे अनेक महापुरुष तालुक्यात आमचे होऊन गेले. परसराम बाबा असतील. असे वर्तन नेमकं कसं होतं शालेय जीवनात किंवा काय? जीवनामध्ये तसं काही हे नव्हतं. नंतर तो 20 वर्ष 22 वर्ष निघून गेल्यानंतर काय, कारण आता आमचं अंतर आहे त्याचे काही कालच्या काहीच्या मीडियावाल्यांनी त्याच्या घर सोडून गेला होता नेमकं कशामुळे, काय नेमकं? घरात कोण वाद झाला, वडील मारतीला दाखल निघून गेला तर घरातून. त्याचं इथलं वर्तन म्हणजे कसं नेमकं काय, त्याच्या परिवारात कोण कोण होतं काय? परिवाराचा भाऊ आहे, वडील होते, आता वडील नाही आहे, 2 आया होत्या, एक आई आहे आणि भाऊ होते. सगळे असं एकत्र कुटुंबामध्ये राहत होता तो. पण नंतर त्या कुटुंबाचा बी जास्त याचं काही कोणा याची याने एवढं प्रगती केली त्या कुटुंबाचा, याला काही यानं काही कुटुंबाकरता कोणा एखाद्या भावाला एखादा एकर जमीन घेऊन दिली का, एखादा शॉप घेऊन दिला, असं काही नाही केलं. पण हा खोडकर होता असं कळतंय काय? काय खोडकर नव्हता, पण त्याचं त्या काळात खोडकर होता. पण ते वय 10वीचं वय 16 वर्ष वय असं. ते काय ते खोडं नाही माहिती, फक्त किरकोळ घरात काय वाद झाला निघून गेला. म्हणजे तो 16 वर्ष वय असेल त्यावेळेस गेला तो. 10वीचं नंतर किती वर्ष वय असेल ते किरकोळ. ते एक ठिकाणचं प्रकरण आहे ते काय नाही. ते एक झाडे म्हणून आहे त्यांचं, ते हॉटेल आहे. त्यावेळेस तो मोटरसायकल किंवा ते ज्यावेळेस त्यांनी जुनी मारुती गाडी घेतली त्यांच्याकडे जाणं येणं बसायचं प्रॉपर्टी डीलरच्या निमित्तानं किरकोळ भविष्य. ते एक दिवस ते नसताना त्यांची गॅसची टाकी घेऊन गेला. असं काल परवा मला त्यांच्या चर्चेतून विषय आला. मग आता हा तुम्ही त्याची म्हणजे तुम्ही कधीपासून ओळखतात आणि कसे संबंध आहे तुमचे? माझा त्याचा एकदा संबंध, आता एक लग्न जुळवायच्या संबंधामध्ये, परंतु त्याची पाकची बाजू मला माहीत होती, मी स्पष्ट शब्दात नकार दिले. असं हा विषय. लग्न म्हणजे त्याच्या कुटुंबातलंच एक लग्न जमवायचं होतं, त्या संदर्भात त्याचा माझ्याशी संपर्क आला होता. तुम्ही नकार दिला? नकार. त्यापासून आपण आहे ना करायचं, मागचं बॅकग्राऊंड माहित होतं. काय कुठं नाही करायचं बॅकग्राऊंड म्हणजे समजा मुळात बॅकग्राऊंड म्हणजे आता माझं आहे, मुळात मी अंधश्रद्धाच्या विरोधातला माणूस आहे आणि असे दुसरी स्कॅन बघितलं त्याचा माझ्यावर विश्वासच नाही. मग आता हे सगळे कृत्य जेव्हा समोर आले त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काय शॉक बसला सगळ्यांना.
ही परिस्थिती एवढं मंदिर उभं केलं आपण मी पण म्हणायचो की काय जाऊ दे सुधारणा झाली बा काहीतरी करतोय एवढं मोठं काम केलं आता मला वाटायचं लँड डिलिंगच्या मध्ये हा कुठेतरी खूप मोठा झाला कारण सुरुवातीचा त्याचा तो व्यवसाय होता त्याच्यामुळे यांनी प्रगती केली तालुक्यात काहीतरी एक मोठं उभं केलं मी पण शंकराचं बघतोय मला वाटायचं एकदम खूप चांगलं मोठं उभं केलंय परंतु जर 2-3 दिवसापूर्वी जी घटना घडली शॉकच बसला तुमची काय मागणी असं याच्यावर शिक्षा व्हावी किंवा काय नाही नाही कठोरातल्या च्यावर आज विधानसभेतही चर्चा झाली कालही झाली देवाभाऊचं सरकारी निश्चितपणे याच्यामध्ये योग्य ते हे गेले आणि महत्त्वाचं राहिलं तालुक्याचा नामदार म्हणजे माजी आमदार कोकाटे साहेब असतील सध्याचे खासदार राजाभाऊ अजय असतील किंवा जितेंद्र आव्हाड हे लोक याच्या कुठल्याही याला बळी पडलेले नाही यांच्याशी कुठलाही संबंध नाही तालुक्याच्या म्हणण्याचा आत्ताच्या बी कॅप्टन कसं झाला मग कॅप्टन कसं तो त्याची ती खोटी पदवी ती कॅप्टन नाही हा दहावी नापास मीच स्वतः सर मीडियासमोर महाराष्ट्रासमोर मी हा विषय पहिल्यांदा आणला मग नेमकं काय मग कॅप्टन कसे म्हणायचे कॅप्टन म्हणजे लोकांनी कॅप्टन पदवी दिली त्याला असं म्हणायचं लागेल तो काय नेमकं होतं का तिकडं काय काय असेल कामगार म्हणून असेल बोटीवर वगैरे किंवा फिरत असले इकडे तिकडे कसं काय सांगता येते तर निश्चितच आपण बघतो की ह्यांनी अशोक खराची जे आहेत इत्तमभूत माहिती सांगितलेलं आहे तो कसा होता त्याचं वर्तन कसं होतं हे देखील सांगितलेलं आहे तेव्हा आता आणखीन कोणते कोणते कारनामे त्याच्या समोर ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामन अमित अडेसह कुणाल जायकर TV9 मराठी मिरगाव सिन्नर हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.